हाय. आज असं काही डॉक्टरांनी सांगितलं ना, की खरं मला ना शॉक वाटला, की हे काय झालं माझ्यासोबत आणि हे मला माहितीच नव्हतं. तर मी आज गेले होते हॉस्पिटलमध्ये आणि कारण मला ना खोकला येत होतं. खूप दिवसाचा खोकला आहे. पण मी नव्हते जात. मला वाटलं ठीक होणार, ठीक होणार. पण आज म्हणलं यार शेवटी जाऊनच येणार. तर मग मी आज गेले हॉस्पिटलमध्ये. त्यांना सांगितलं, की मला खूप दिवसाचा खोकला आहे. तर ते बोलले, "एवढे दिवस तुम्ही का नाही आले? एवढा उशीर कशाला लावला तुम्ही?" तर मी बोलले, की "मला थोडंसं होतं म्हणून मी आली नाही. जास्त वाटत नव्हता मला खोकला." तर ते बोलले की एवढ्या दिवसाचा खोकला आहे तर तुम्ही यायला पाहिजे होतं आणि तुम्ही हे औषधी घ्या आणि जर कमी नाही झालं तुम्हाला वाटलं आहे तर तुम्ही पुन्हा या, मग आपण ना काही टेस्ट वगैरे करू. तर मी ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी ताप वगैरे चेक केला तर तिथे माहिती पडलं की मला तापसुद्धा येत आहे आणि ही गोष्ट मलाच माहिती नव्हती खरंच. आणि मला स्वतःला शॉक झालं की अरे मला ताप येत आहे आणि हे मलाच माहिती नाही. कारण ना लग्नाच्या नंतर आपण दुसऱ्यांची कामं करण्यामध्ये एवढे व्यस्त होतो ना की आपल्याला स्वतःचीच काळजी घेण्याचा वेळ नसतो किंवा तेवढा आपण स्वतःला इम्पॉर्टन्स देत नाही. तर कारण माहेरी थोडंसं आपल्याला बरं नाही वाटलं ना तर आपली काळजी घेण्यासाठी असतात लोकं म्हणून आपण त्यांना सांगतो. पण इथे काय आहे ना सॉरी, इथे कोणी आपलं काळजी घेण्यासाठी नसतं. त्याच्यामुळं ना असं वाटतं की कोणाला सांगायचं आणि सांगितलं तरी पण ना कसं असतं ना तर आपण जर कोणाला सांगितलं तर त्यांना वाटतं की हिला कामं करायची आहे घरची आणि हिला कामं करायचा कंटाळा येतोय म्हणून ही सांगत आहे बहाणे. पण असं काही नसतं हो खरंच. आणि एका वेळेनंतर ना असं होऊन जातं की सांगून ना जेव्हा आपल्याला स्वतःची तब्येत खराब असताना आपण दुसऱ्याला सांगतोय आणि तिकडून आपल्याला रिटर्नमध्ये हे ऐकायला येतंय ना की तुझी तब्येत ठीक आहे, फक्त हे तुझं दिमागात तुला वाटत आहे तुझी तब्येत खराब आहे. त्याच्यानंतर ना सांगायची इच्छासुद्धा मरून जाते आणि मग इच्छा नाही होत कोणाला काही सांगायची. आणि मग आपल्याला जेव्हा जास्त वाटतं तेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जातो आणि मग अचानक आपल्याला असं काही कळतं की तुमची तब्येत म्हणजे तुम्हाला ताप येत आहे किंवा एवढ्या दिवसाचं तुम्ही का नाही आले आणि तुम्हाला मग वेगळे काही चेकअप करावं लागेल. हे सगळं ऐकावं लागतं. तर खरंच लग्नानंतरची लाईफ ना अशीच असते. मुलींची लाईफ खरंच ज्यांचं लग्न झालं असेल ना ते खूप जणी रिलेट करू शकतात या गोष्टींना की लग्नानंतर कोणी काळजी घेणारं नसतं आणि आपली काळजी आपल्याला स्वतःलाच घ्यावं लागतं. तर हीच आहे लाईफ.